कोरीगड आणि लालाजी माने. लेखक बालाजी भाऊसाहेब धनवे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. कोरीगड आणि लालाजी माने. किल्ले कोरीगड किंवा कुवारीगड या दोन्ही नावानं हा अभेद्य किल्ला ओळखला जातो. मुळशी धरणाच्या पश्चिमेकडं एक मावळ आहे. त्याचं नाव आहे कोरबारस मावळ. कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचं नाव. या कोरी लोकांचं गड तो कोरीगड. लोणावळा आणि पाली यांच्या मध्ये असणाऱ्या सवाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या सद्यस्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळं. या किल्ल्याला कोरीगड, कोराईगड या नावानंही ओळखतात. आज कोरीगड पुन्हा नव्यानं सर केला. यापूर्वी मी आणि प्रकाशनं तो केला होता, पण यावेळचं विशेष असं होतं की आज आमच्याबरोबर लालाजी माने हा निसर्गपुत्र होता. लालाजीबरोबर दुर्गभ्रमंतीचा फायदा असा होतो की गडाभोवतालचं जे जंगल असतं आणि गडावरचा जो काही झाडाझडोरा असतो त्याची आपल्याला नव्यानं ओळख होते. म्हणजे आपण गड चढत असताना वाटेत लागणारं प्रत्येक झाड लालाच्या ओळखीचं. मी अतिशय जबाबदारीनं प्रत्येक हा शब्द वापरतोय. हो, प्रत्येक झाड, वेली लालाच्या ओळखीच्या, अगदी घरच्या. याच्या अंगणी त्यांनी माहेरपणासाठी यावं इतका त्यांचा आणि लालाजीचा जिव्हाळा. लालाजी माने हे एक साधं मराठमोळं व्यक्तिमत्व, पण वनसंपदा यांच्या अंगी मुरली आहे. इतकी की अनेक म्हणजे बऱ्यापैकी सर्वच झाडांची, वेलींची, झुडपांची, मसाला रोपांची, पान वनस्पतींची सगळ्यांची नावं यांना तोंडपाठ. बरं, नुसतं नाव सांगून थांबेल तो लाला कसला? त्याचं फ्लॉवरिंग, त्याची पानं कसली, त्याची फळं कोणती, त्याचे उपयोग हेही या पठ्ठ्याला मुखोद्गत. हे उंबर, हा ऐन, हे कुंकुफळ, हे हिरवं फळ आळूचं, तर ही लाल चुटूक फळं बोकाडाची, ही पांढरी फळं बुलबुलच्या आवडीची, असं लालानं म्हणावं आणि एक बुलबुल तिथून उडताना दिसावी. ही गारंबीची वेल, तर ही काटेरी विण सिसलपिनिया. हे हिचं अस्सल इंग्रजी नावही लालाला तोंडपाठ. हिला बघून जंगलाचा राजाही उजवं घालून वळून निघून जाईल असा हिचा दबदबा. अचानक लालानं आवाज देऊन आमचं लक्ष वेधलं. हे इथं आलेलं ऑर्चिड. जांभळ्या लालसर रंगाची फुलं खुलून आली होती. या भागातही ऑर्चिड दिसतात तर. हो, तिचं नावही लालानं सांगितलं. सीतेची वेणी. हा पळस आणि हे तिपन. दोघांचं वैशिष्ट्य हे की दोघांनाही 3च पानं असतात. पळस आपल्या मराठी म्हणीत आला, पण तिपन तसा दुर्लक्षित राहिला. दोघांमध्ये खूप छोटे छोटे पोटभेद आहेत, पण लालाच्या नजरेला ते लगेच ओळखू येतात. जुळ्या लेकरातला फरक आईला जसा लगेच जाणवतो तसंच लालाजींचं. आईच्या नजरेनंच ते या झाडांकडे बघतात. ही धायटी, तर हे उभाट्या वाढलेला तोरण, हे बोमा, तर हा रामेठा, हे हेंकळ, हा अंजनी, तो तिकडं उभा आहे तो नाना. किती नावं घ्यावी, एक का अनेक. आपली दखल घ्यावी म्हणून ऐटीत उभे. चालताना आपण 2 गोष्टींकडे लक्ष द्यायचं. एक म्हणजे सभोवतालचा निसर्ग आणि लालाची बडबड. आता बडबड हा शब्द योग्य नाही, पण तो बडबडतो. आपण ते वेचून घ्यायचं. नाही समजलं तर पुन्हा विचारायचं. ध्यानात ठेवायचा प्रयत्न करायचा. मी या फंदात पडत नाही. प्रकाशला ती हौस आहे, पण काही वेळेला त्याचेही अंदाज चुकतात. मग तो पुन्हा नव्यानं लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. लालाजी भयंकर हुशार आहे. तो प्रत्यक्ष निसर्गपुत्र आहे.
एवढी ज्ञानसंपदा मिळालेल्या या वनदेवीच्या लेकराला एक शाप मिळाला आहे. तो म्हणजे त्याच्या आर्थिक परिस्थितीचा. द्रोणाचार्याच्या पोटी येऊन सुद्धा पिठाचा पेला दूध म्हणून तोंडी लावण्याचं अश्वत्थाम्याचं दुःख लालजीच्या नशिबी आले. त्यांना इथलं अर्थकारण लवकर समजत नाही आणि उमगतही नाही. कोरीगडाच्या पायथ्याच्या झाडाझुडपातून आम्ही गडाच्या रोखानं निघालो होतो. आजचा दिवस या मोसमातला सर्वोच्च तापमानाचा असावा. अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारांपुढं डोक्यावरची हिरवी सावली तोकडी पडत होती. कोरीगड असा समोर उभा, चारी बाजूनी कातळकडे. गड औरस चौरस पसरलाय. नवीन बांधलेल्या पायऱ्यांवरून आमची तुकडी मार्गक्रमण करू लागली. दिवस मावळायच्या आत गड उरकायचा होता. घाई केल्याविना पर्याय नव्हता. तसा अंगावर येणारा चढ दमवणारा होता. पण दुर्गभ्रमंतीच्या इच्छाशक्तीपुढं गुरुत्वाकर्षणाचं विरोधी बळ माघार घेत होतं आणि आम्ही वरवर जात होतो. बराचसा टप्पा पार पडला. अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. संपूर्ण कपडे घामात भिजले होते. घामाचा स्पर्श आणि वास दोन्ही मनमोहक असतात. चढताना एक चूक झाली. घाईत पाण्याची पिशवी गाडीजवळच राहिली. आता घसा कोरडा पडू लागला. दिवस उन्हाळ्याचे. अंगावर येणारा चढ. पाणी हवंच होतं, पण पाणी कुठं मिळत नव्हतं. तेवढ्यात गडाच्या डाव्या अंगाला एक टाक दिसलं. डोकावून पाहिलं तर आत पाणी भरलेलं. न ढवळता हाताची ओंजळ आत घातली. एक थंड स्पर्श जाणवला. गार गोड पाणी ओंजळीतून ओठाला लावलं. पोटभर पाणी प्यालो. तृप्ततेची झलक चेहऱ्यावर आली. चौघांचीही पोटं पाण्यानं भरून घेतली. आता अंतिम चढाई सुरू केली. तेवढ्यात एक सुंदर सोनेरी भलमोठं घुबड शेजारच्या बुरुजाच्या खापीतून उडून आमच्यासमोर पंख पसरवत मंद झेपावत निघालं. काय तिचा रुबाब होता! कारण घुबडाची मादी ही नरापेक्षा थोडी मोठी असते. तुम्ही म्हणाल, घुबड कुठं सुंदर दिसतं का? हो, दिसतं. त्याच्याकडं त्या नजरेनं पाहावं मात्र लागतं. एका वळणानं आम्हाला मुख्य दरवाजात आणून सोडलं. दरवाजावरील गणेशपट्टीत विराजमान गणेशानं हसून आमचं स्वागत केलं. हाच तो गणेश दरवाजा. आता समोर विस्तीर्ण गडाचा पसारा पसरला होता. सूर्यदेवाच्या अस्तित्वाबरोबर गड बघून संपवायचा होता. बांधीव तटबंदीवरून धावतच निघालो. गडाच्या तटबंदीवर सर्वत्र माकडांचा वावर होता. आम्ही त्यातलेच. थोडा आधुनिकतेचा स्पर्श झालेला, बाकी एकसारखेच. तटबंदीच्या एका बाजूला गडाचं विस्तीर्ण गड पण होतं. दुसऱ्या बाजूला सहारा आंबे व्हॅली होती. एका बाजूला जुन्या आठवणींचा शाश्वत शिवकाल होता, तर दुसरीकडं आधुनिक सुविधांसह उभारलेलं सिमेंटच्या जंगलाचं मृगजळ होतं. या गडावर इथंच कुठंतरी तो स्वराज्याचा धनी नांदला असेल. त्याची स्वप्न, त्याची हर हर महादेवची गर्जना याच हवेत निनादत असेल. राजा गडावर आलेला बघून गडाचं काळीज सुपावानी झालं असेल. जीवाचा निवद या सह्याद्रीच्या महादेवावरून ओवाळून टाकणारं त्याचं सवंगडी इथंच कुठंतरी राजाच्या संगतीनं बसलं असतील. त्याचं मनसुबं कानात जीव आणून ऐकत असतील. त्याच्या शाबासकीच्या एका शब्दानं स्वर्गाचं राज्य मिळाल्याच्या आनंदात त्याच्या मागंमोरं करत असतील. गडावर बैजवार पंगत बसली असेल. असं अचानक राज गडावर आलेलं. ऐन वक्ताला केलेला हा मावळी बेत राजाला पसंत पडेल का नाही याच काळजीत गडकऱ्याच्या पोलादी छातीखालचं कवळं मन सैरभैर झालं असेल. वाटीवाली सर्जाची नथ नाकात घालून सोनेरी गुपचा बाजूबंद आणि पायी पैंजणाचा तोडा घालून गडकरीन या धर्माच्या भावाला उन्हून भाकरी वाढत असेल. तर तिखट कोरड्यास खाऊन
राजाच्या गरुडावानी नाकाचा लाल झालेला शेंडा बघून गडकरी नजरेनंच कारभारणीला दटावत असेल. राजाचं ते इंद्रावानी गोजिरं रुपडं बघून गडावरच्या आयावाया हाताची बोटं कानामागं मोडून राजाची माया करत असतील. काय सांगू दादानू, कसं दिसत असेल ते सगळं. अद्भुत, अवर्णनीय. गडाभोवतालचं तुंग, तिकोना, माना वर करकरून गडावरचं हे अप्रूप निहाळत असतील. आपल्या अंगा खांद्यावरचं महाराजांचं ते वावरणं बघून गडाला उगाच गर्व झाला असेल. गडावर कोराई देवीचं नेटकं मंदिर आहे. मंदिरात जवळपास 4 फुटाची देवीची मूर्ती आहे. बोलक्या डोळ्यांनी आणि आईच्या मायेनं ती आपलं स्वागत करते. मूर्ती पाहिली की सारा शिणावटा निघून जातो. आईच ती आईच्या मायेनंच वागवणार. दोन्ही हात जोडले, कपाळ टेकवलं. काय मागायचं? बये, गड सांभाळ. गडावरचं आमच्या राजाचं राजफण जप. त्याच्या कीर्तीचा डंका त्रिखंडात नेनादू दे. तिच्या पायीचं कुंकू भाळाला माखलं आणि पुढं निघालो. उत्तर अंगाच्या बुरुजावरच्या ढालकाठीवरचा भगवा खाली आला होता. पडलेला भगवा बघून जीव उगाच कसनुसा झाला. तेवढ्यात लालाजी झेंड्याच्या खांबावर सरसर चढला. झेंडा वरती बांधला. मग ते भास्कराचं रंग ल्यालेलं भगवं रूप अजून खुलून आलं. भगवा झेंडा मोठ्या डौलानं फडफडू लागला. आता परतायला हवं. संध्येची हाक ऐकून सूर्यदेव क्षितिजाच्या उंबऱ्यातून खाली उतरले होते. घाई करून मुख्य दरवाजा गाठला. आता उड्या मारत मारत उतरणीचा प्रवास. खालच्या जंगलात काळोखी दाटून आली होती, पण वरच्या आकाशानंही चांदण्याचा सडा शिंपला होता. त्या मंद उजेडातच वाटचाल सुरू होती. गडाच्या पायथ्याला आलो. गडाच्या मिठीतून स्वतःला सोडवलं. जंगलातली पायवाट या टिपुऱ्या चांदण्यात उजळून निघाली होती. चांदण्याच्या प्रकाशात दिसणाऱ्या वनसंपदेची माहिती लालाजी देत होते. जंगल समजायचं तर लालासोबत ट्रेकला जायचं असं आम्हा दोघांचं स्वप्न असतं. आणि आज ते पुन्हा एकदा सत्यात उतरलं होतं. कोरीगडचा निरोप घेऊन शेवटी एकदाचे डांबरी वाटेला लागलो. स्वप्नाच्या प्रदेशातून वास्तवात आलो. श्रोते हो, आमच्याबरोबर आलेले लालासाहेब माने, लालाजी माने. लालाजीला वृक्षवल्लीबद्दल खूप माहिती आहे. त्यांचं या क्षेत्रातलं ज्ञान अगाध आहे. आपण जर आपल्या घरी, फार्म हाऊसवर, कार्यालयात, शैक्षणिक संस्थांमध्ये, देवराईमध्ये, खाजगी वनराईमध्ये, एखाद्या घनवन प्रकल्पात झाडं लावणार असाल, तसा विचार करत असाल, तर कृपया एकदा लालासाहेब माने यांना एखादी संधी देऊन बघा. लालाजीचा संपर्क क्रमांक देतोय. आपल्यामुळं एका निसर्गपुत्राला थोडीफार आर्थिक मदतही होईल आणि आपलंही हिरवं स्वप्न सत्यात उतरेल. लालाजी माने यांचा मोबाईल नंबर 7499951867 7499951867. या भ्रमंतीचे लेखक बालाजी भाऊसाहेब धनवे. त्यांचा मोबाईल नंबर 8975889797. या लेखाचं अभिवाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी. 8329730186.